नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाथ भरतीचा या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर। तर बघा मित्रांनो, जे की GMC छत्रपती संभाजीनगर भरती 2025 बघा आपण आज सर्व पदांसाठी उपयुक्त बघा या ठिकाणी आज प्रश्नपत्रिका या ठिकाणी बघा कव्हर करत बघा आपल्या ठिकाणी आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये। तर बघा मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे काय, नवीन असाल सबस्क्राइब करून घ्या आणि यासोबत बघा आपला हा आजचा संपूर्ण भाग तुम्ही शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या। आणि मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे काय, तर बघा येत्या 25 ऑगस्टपासून मित्रांनो या ठिकाणी बघा आपल्या पेपर मित्रांनो तयार होत आहेत बघा। म्हणून काय करा, तुम्ही जर अद्याप आपला जर हा बघा GKGS आपला GKGS आणि करंट अफेअर्सचा जर 1500+ प्रश्नांचा महाठोकळा तुम्ही बाय केला नसेल आणि काही बाय करून घ्या। बाय करण्यासाठी 74 14 939007 हा आपला क्रमांक आहे। या क्रमांकावर फक्त आणि फक्त 99 रुपये पे करा। पे केली स्क्रीनशॉट बघा तुम्ही आपल्या नंबरच्या व्हॉट्सअपवर टाकून टाका। अवघ्या बघा 2 मिनिटाच्या आत मित्रांनो आम्ही हा महाठोकळा तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर अवेलेबल करून देऊ। ओके, अवश्य बाय करून घ्या बघा मित्रांनो। पुढे प्रश्न पहिला, सध्याचे बघा भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे मित्रांनो सरन्यायाधीश कोण आहेत, तर बघा जी की क्रमांक अ बघा भूषण मित्रांनो बघा गवई या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं बघा या ठिकाणी राईट आन्सर असणार आहे बघा, जी की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे या ठिकाणी। ओके, एकदम मित्रांनो महत्त्वाचे या ठिकाणी बघा आपण प्रश्नसंच या ठिकाणी घेतलेले आहेत। म्हणून बघा काय करा, आपला हा व्हिडिओ तुम्ही पाहण्यासोबत नोट डाऊन मित्रांनो बघा सर्व काही तुम्ही या ठिकाणी बघा प्रश्नसंच करून घ्या। ओके, नोट डाऊन सर्व काही प्रश्न तुम्ही या ठिकाणी करून घ्या। ओके, प्रश्न क्रमांक दुसरा बघा काय म्हणतो, तर खालीलपैकी कोणत्या लढाईने बघा इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला, तर मित्रांनो बघा जे की क्रमांक ब प्लासी या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे बघा, जे की प्लासीच्या मित्रांनो लढाईने या ठिकाणी इंग्रजी सत्तेचा पाया बघा बंगालमध्ये मित्रांनो घातला गेला होता। ओके, बघा मित्रांनो प्लासीची लढाई किती झाली सांगतो, तर बघा जे की 23 मित्रांनो बघा 23 जून या ठिकाणी बघा 23 जून 1757 रोजी मित्रांनो बघा या ठिकाणी प्लासीची लढाई मित्रांनो झाली होती बघा, जो की लक्षात तुम्हाला सर्वांना या ठिकाणी ठेवायचं आहे। ओके, यासोबत बघा पानिपत सांगतो, पानिपतची पहिली लढाई मित्रांनो बघा 1526ला झाली होती, 1526, दुसरी 1556 आणि तिसरी बघा 1761ला मित्रांनो बघा ठिकाणी तिसरी लढाई झाली होती बघा, जी की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे। ओके, बघा एकदम मित्रांनो बघा महत्त्वाचे ठिकाणी आपण प्रश्नसंच या ठिकाणी घेत आहोत। ओके, प्रश्न दुसरा बघा यासोबत प्रश्न क्रमांक तिसरा। ओके, समता संघाची स्थापना खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकाने केली या प्रकारचा प्रश्नसंच विचारण्यात आलेला आहे, तर बघा मित्रांनो या ठिकाणी समता संघाची स्थापना कोणी केली होती, तर बघा जो की क्रमांक जे की महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी मित्रांनो बघा या ठिकाणी समता या संघाचे बघा या मित्रांनो या ठिकाणी स्थापना यांनी केली होती। मित्रांनो बघा या मित्रांनो बघा या समता संघाचा उद्देश या ठिकाणी काय होता, तर माणसामध्ये मित्रांनो बघा आलेले जे मित्रांनो मतभेद आहे ते मतभेद कमी करून समानतेची भावना निर्माण करणे मित्रांनो बघा हा मित्रांनो बघा त्यांचा मित्रांनो या ठिकाणी या संस्थेचा मित्रांनो बघा त्यांच्या या समता या संघाचा त्याच्या मागचा उद्देश होता, जो की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे। मित्रांनो बघा यांनी महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी बघा समता या संघाची स्थापना 1944 मध्ये मित्रांनो बघा केली होती बघा, जो की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे। ओके, यासोबत बघा महात्मा फुले मित्रांनो 1873 मध्ये मित्रांनो बघा सत्यशोधक समाज स्थापन केला होता बघा, सत्यशोधक समाज मित्रांनो बघा महात्मा ज्योतिबा फुले यांनी या ठिकाणी स्थापन केला होता बघा सत्यशोधक समाज बघा, जो की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे। ओके, यासोबत 1875 साली मित्रांनो बघा दयानंद सरस्वती यांनी आर्य समाज स्थापन केला बघा, आर्य समाजाची स्थापना मित्रांनो यांनी या ठिकाणी केली होती बघा, जो की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे। ओके, पुढचा प्रश्न बघा काय म्हणतो, तर बघा भारत व म्यानमार यांच्यातील सीमा किती लांबीची आहे या प्रकारचा प्रश्नसंच विचारण्यात आलेला आहे। ओके, भारत आणि म्यानमार मित्रांनो बघा या दोन देशांमधील सीमा किती लांबीची आहे, तर बघा जो की या ठिकाणी मित्रांनो जवळपास क्रमांक ड बघा 1643 किलोमीटरची मित्रांनो बघा ठिकाणी भारत व म्यानमारमध्ये मित्रांनो बघा ठिकाणी सीमा रेषा बघा, जो की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायची आहे। ओके, यासोबत बघा 4096 मित्रांनो बघा या ठिकाणी भारत व बांगलादेश मित्रांनो बघा यांच्यामधली आहे मित्रांनो भारत व बांगलादेशमध्ये मित्रांनो बघा या ठिकाणी सीमारेषा या ठिकाणी किती 4096 आणि 3488 मित्रांनो बघा भारत व चीनच्या मित्रांनो बघा भारत
व चीनची मित्रांनो बघा सीमारेषा किती मित्रांनो किलोमीटरची आहे तर 3488 आणि 3323 मित्रांनो बघा भारत व पाकिस्तानची मित्रांनो बघा या ठिकाणी सीमारेषेची लांबी किती तर 3323 इतकी तुम्हाला लक्षात या ठिकाणी ठेवायची आहे. ओके, एकदम महत्त्वाचे प्रश्न मित्रांनो या ठिकाणी आपण आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. ओके, बघा यासोबत भारत मित्रांनो बघा चीनच्या या ठिकाणी सीमारेषेचे नाव मॅकमोहन लाईन आहे. भारत पाकिस्तानच्या रॅडक्लिफ लाईन मित्रांनो बाळचोकी लक्षात बघा तुम्हाला सर्वांना ठिकाणी ठेवायचं आहे. ओके, 5वा महाराष्ट्रातील एकमेव शिवछत्रपती मंदिर हे सिंधुदुर्ग किल्ल्यात आहे. हे कोणी बांधली होती तर बघा मित्रांनो जे की या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर बघा क्रमांक बघा जे की बघा राजाराम महाराज मित्रांनो बघा यांनी काय केलं होतं तर जे की सिंधुदुर्ग मित्रांनो बघा किल्ल्यामध्ये असलेलं श्री शिवछत्रपती मित्रांनो मंदिर हे बघा यांनी या ठिकाणी उभारलेलं होतं बघा, जो की लक्षात तुम्हाला सर्वांना या ठिकाणी ठेवायचं आहे. ओके, पुढे वर्धा नदीमुळे कोणत्या 2 जिल्ह्यांची सीमारेषा बनलेली आहे तर बघा मित्रांनो वर्धा नदीमुळे या ठिकाणी कोणत्या 2 जिल्ह्यांची सीमारेषा बनली आहे तर बघा जो की वर्धा व अमरावती या ठिकाणी बघा जी क्रमांक ब आपला प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे. बघा जो की लक्षात तुम्हाला सर्वांना या ठिकाणी ठेवायचं आहे. का बघा जी की क्रमांक या ठिकाणी ब वर्धा व अमरावती या ठिकाणी आपला प्रश्नाचं योग्य आन्सर असणार. ओके, यासोबत बघा चंद्रपूर मित्रांनो बघा गडचिरोली मित्रांनो या बघा 2 शहरांची मित्रांनो सीमारेषा कोणती या ठिकाणी नदी बनलेली आहे तर काय मित्रांनो चंद्रपूर व गडचिरोली तर वैनगंगा मित्रांनो बघा यांची मित्रांनो बघा या ठिकाणी वैनगंगा ही बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार बघा. ओके, वैनगंगा मित्रांनो या नदीमुळे बघा चंद्रपूर व गडचिरोली मित्रांनो बघा या 2 नद्यांमुळे बघा या ठिकाणी काय सीमारेषा बनली आहे. यवतमाळ नांदेड व हिंगोली मित्रांनो या 3 जिल्ह्यामध्ये कोणत्या नदीमुळे या ठिकाणी सीमारेषा बनली तर बघा जे की मित्रांनो या ठिकाणी पैनगंगा या ठिकाणी असेल बघा मित्रांनो पैनगंगा नदीमुळे मित्रांनो पैनगंगा. ओके, वरची वैनगंगा आणि खालची पैनगंगा दोन्ही नद्यामुळे बघा या ठिकाणी फरक आहे. आणि अहमदनगर पुणेमध्ये मित्रांनो बघा कोणती नदी या ठिकाणी सीमारेषा बनली तर बघा या ठिकाणी जो की अहमदनगर पुणेमध्ये घोड मित्रांनो बघा घोड नावाची नदी या ठिकाणी बघा घोड नदी. ओके, जो की लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे या ठिकाणी. पुढे प्रिझम मित्रांनो बघा प्रिझमचा शोध कोणी लावला तर प्रिझमचा मित्रांनो बघा या ठिकाणी शोध कोणी लावला तर बघा जो की या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर बघा जे की क्रमांक न्यूटन मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. बघा मित्रांनो बघा न्यूटननं काय केलं बघा न्यूटननं गतिविषयकाचा मित्रांनो नियम लावला आहे. ओके, गुरुत्वीय बलाचा शोध लावला आहे. यासोबत दुर्बीनचा मित्रांनो बघा शोध देखील या ठिकाणी बघा दुर्बीनचा शोध देखील मित्रांनो बघा या ठिकाणी न्यूटननं लावलेला आहे. यासोबत बघा कॅल्क्युलस बघा मित्रांनो कॅल्क्युलस लक्षात घ्या बघा कॅल्क्युलस बघा कॅल्क्युलेटर वेगळं आणि कॅल्क्युलस मित्रांनो वेगळं तर कॅल्क्युलसचा बघा शोध मित्रांनो या ठिकाणी न्यूटननं लावलेला आहे बघा जो की लक्षात सर्वांना ठेवायचं आहे. ओके, यासोबत आर्यभट्टनं काय केलं मित्रांनो शून्यचा शोध मित्रांनो या ठिकाणी लावलेला आहे. एडिसननं बघा मित्रांनो विद्युत दिवा मित्रांनो लाईटचा विद्युत दिव्याचा मित्रांनो बघा ठिकाणी काय शोध बघा मित्रांनो या ठिकाणी जो की मित्रांनो एडिसननं लावलेला आहे बघा जो की लक्षात या ठिकाणी तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे. ओके, पुढे इन विट्रो फर्टिलायझेशन म्हणजेच काय बघा IVF म्हणजेच टेस्ट ट्यूब बेबीचे जनक या ठिकाणी कोण आहेत तर बघा मित्रांनो जे की या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर बघा क्रमांक ड जे की रॉबर्ट एडवर्डस मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा जे की क्रमांक ड या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. ओके मित्रांनो बघा मित्रांनो भारतामधील पहिले टेस्ट ट्यूब बेबीचे जनक कोण आहेत असा विचारला प्रश्न. भारतातल्या पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीचे जनक कोण विचारलं तर ते मित्रांनो डॉक्टर सुभाष मुखर्जी हे आहेत बघा जे की लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे बघा. ओके, तर बघा मित्रांनो भारतातल्या पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीचे जनक कोण तर डॉक्टर सुभाष मुखर्जी या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार. ओके, तुम्हाला जर भारतातील पहिल्या टेस्ट ट्यूब बेबी कोण विचारलं तर भारतामधील पहिली टेस्ट ट्यूब बघा मित्रांनो बेबी या ठिकाणी बघा कनुप्रिया बघा या ठिकाणी नाव लिहितो बघा कनुप्रिया अग्रवाल ही मित्रांनो बघा या ठिकाणी आहे बघा कनुप्रिया अग्रवाल या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असेल. ओके, तर बघा मित्रांनो जे की या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर क्रमांक ड बघा रॉबर्ट एडवर्ड्स या ठिकाणी असणार आहे. ओके, पुढे बघा 9वा प्रश्न काय म्हणतो तर कशा प्रकारचा आहे बघा 9वा प्रश्न औद्योगिक विद्युत विकासाच्या दृष्टिकोनातून बघा नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनची स्थापना केव्हा करण्यात आली तर मित्रांनो बघा या ठिकाणी प्रश्नाचं योग्य आन्सर जे की बघा क्रमांक अ
1975 बघा मित्रांनो या ठिकाणी राईट आन्सर असणार आहे मित्रांनो। या संस्थेचं मुख्यालय बघा या ठिकाणी नवी दिल्ली मित्रांनो बघा या ठिकाणी आहे बघा, जो की लक्षात तुम्हा सर्वांना या ठिकाणी ठेवायचं आहे। ओके, नवी दिल्ली मित्रांनो बघा या ठिकाणी या संस्थेचं मुख्यालय आहे। ओके, लक्षात इतके बाबी तुम्हाला असू द्या। ओके, पुढे बघा प्रश्न क्रमांक काय म्हणतो 10वा। तर चार्ल्स डार्विन यांचा पहिला सिद्धांत कोणता? तर चार्ल्स मित्रांनो बघा डार्विन यांचा या ठिकाणी पहिला सिद्धांत बघा जो की क्रमांक ब मित्रांनो बघा जो की उत्क्रांती बघा मित्रांनो काय, तर बघा जो की क्रमांक ब मित्रांनो या ठिकाणी सक्षम तोच मित्रांनो टिकेल मित्रांनो त्यांचा या ठिकाणी बघा सिद्धांत मित्रांनो पहिला होता बघा, जो की लक्षात तुम्हा सर्वांना या ठिकाणी ठेवायचं आहे। ओके, प्रश्न क्रमांक 11वा। उत्क्रांती होत असताना सजीवांच्या बघा शरीर रचनेमध्ये मित्रांनो बघा या ठिकाणी काय, उत्क्रांती होत असताना सजीवांच्या शरीर रचनेत बदल होतात व या बदलामागे त्या जीवाने केलेला प्रयत्न व केलेला आळस कारणीभूत असतो। म्हणजेच इंद्रियांचा वापर व न वापराचा सिद्धांत कोणी मांडला? तर मित्रांनो बघा जो की या ठिकाणी राईट आन्सर आपला प्रश्नाचं जे की बघा जीन्स बास्टिप लॅमार्क मित्रांनो बघा या ठिकाणी आपला प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा, जो की लक्षात तुम्हा सर्वांना या ठिकाणी ठेवायचं आहे। ओके, पुढे भारताचे सध्याचे नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? मित्रांनो बघा या ठिकाणी भारताचे सध्याचे नीती आयोगाचे या ठिकाणी अध्यक्ष कोण आहेत? तर बघा जो की या ठिकाणी क्रमांक बघा जो की ब नरेंद्र मोदी मित्रांनो या ठिकाणी आपल्या भारताच्या सध्याचे नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत मित्रांनो। बघा या ठिकाणी नीती आयोगाला मित्रांनो पहिलं या ठिकाणी नियोजन आयोग म्हणून ओळखलं जात होतं मित्रांनो, नियोजन आयोग। ओके, नियोजन आयोग मित्रांनो बघा या ठिकाणी म्हणून बघा नीती आयोगाला पहिलं ओळखलं जात होतं। तर नियोजन आयोगाची बघा स्थापना आहे मित्रांनो कधी झाली होती? तर 1950 मध्ये मित्रांनो या ठिकाणी नियोजन आयोगाची स्थापना झाली आणि बघा नियोजन आयोगाचं मित्रांनो विलीनीकरण नीती आयोगामध्ये बघा या ठिकाणी 2015 मध्ये झालेलं आहे बघा, जो की लक्षात तुम्हा सर्वांना या ठिकाणी अशा लहान लहान बाबी तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहेत। ओके बघा, तर मित्रांनो बघा या ठिकाणी काय पुढचा प्रश्न, तर हां पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी तर 13वा प्रश्न 15व्या वित्त आयोगाचा कालावधी कोणता असेल? मित्रांनो बघा 15व्या वित्त आयोगाचा कालावधी या ठिकाणी कोणता असेल मित्रांनो, या प्रकारचा प्रश्न विचारलाय। तर बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर बघा जे की मित्रांनो या ठिकाणी बघा क्रमांक 2020 पासून ते 2025 मित्रांनो बघा या ठिकाणी 15व्या वित्त आयोगाचा मित्रांनो कालावधी होता बघा आहे बघा, जो की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे। ओके मित्रांनो बघा जो की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे मित्रांनो। बघा मित्रांनो या ठिकाणी वित्त आयोगाचे मित्रांनो बघा या ठिकाणी पहिले अध्यक्ष कोण होते? तर बघा जे की के.सी. नियोगी होते बघा, के.सी. नियोगी मित्रांनो बघा हे या ठिकाणी 15व्या पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते बघा, जो की लक्षात तुम्हा सर्वांना या ठिकाणी ठेवायचं आहे। ओके, पुढचा प्रश्न डाटा कम्युनिकेशन रेट कसा मोजतात? तर बघा मित्रांनो डाटा कम्युनिकेशन रेट हा मित्रांनो बीट्स पर सेकंडमध्ये मोजला जातो बघा, जो की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे। शेवटचा मांजरा पठार कोणत्या भागात आहे? तर बघा जो की क्रमांक मराठवाडा या ठिकाणी आपला प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे। तर बघा हे होते मित्रांनो बघा आपले आजचे बघा जे की टॉप 15 प्रश्न असतात। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत अवश्य आपला व्हिडिओ शेअर करा, जर अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अवश्य सबस्क्राईब करा। तर भेटू पुन्हा मित्रांनो अशा नेक्स्ट लेवलच्या भागासोबत, तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास।